सोलापुरातील प्रसिद्ध असणाऱ्या लोकमंगल समूहातर्फे दिल्या जाणाऱ्या राज्यस्तरीय साहित्य पुरस्कारांची घोषणा करण्यात आली आहे। यंदाच्या लोकमंगल साहित्य पुरस्कारासाठी संग्राम गायकवाड सोलापूर, दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी संभाजीनगर आणि सुमती जोशी मुंबई यांची निवड करण्यात आली आहे। हा पुरस्कार वितरण सोहळा रविवारी दिनांक 9 फेब्रुवारी रोजी सायंकाळी 6:20 ज्येष्ठ साहित्यिक आसाराम लोमटे यांच्या उपस्थितीत हिराचंद नेमचंद वाचनालयातील किर्लोस्कर सभागृहात होणार असल्याची माहिती आमदार सुभाष देशमुख यांनी दिली। रोख 25,000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। लोकमंगलच्या वतीनं देण्यात येणाऱ्या साहित्य पुरस्काराचे यंदाचे हे 10वे वर्ष आहे। संग्राम गायकवाड यांच्या मन समजावून या कादंबरीला तसेच चंद्रकांत कुलकर्णी यांच्या चंद्रकांत कुलकर्णी सादर करत आहे या आत्मपर लेखनाला, तर गोलपे विभोर गलफेर बागान बाणी बसू यांच्या बंगाली कथा संग्रहाचे मराठी अनुवाद करणाऱ्या सुमती जोशी यांना राज्यस्तरीय पुरस्कार देण्यात येणार आहे। मराठी भाषा वाङ्मय संस्थापक योगदानाबद्दल आणि साहित्य क्षेत्रात लक्षणीय कार्य केल्याबद्दल कौतुकराव ठाले पाटील यांचा विशेष सन्मान करण्यात येणार आहे। रोख 25,000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। यावेळी सोलापुरातील सुनीता डागा यांच्या 1000 मैलावर तुझे शहर या कविता संग्रहाचा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। रोख 11,000 रुपये, स्मृतिचिन्ह आणि सोलापुरी चादर असे या पुरस्काराचं स्वरूप आहे। या पुरस्कार समारंभाप्रसंगी सर्वांनी उपस्थित राहावे असे आवाहन आमदार सुभाष देशमुख यांनी केले आहे। या पत्रकार परिषदेत आमदार सुभाष देशमुख यांनी शेतकऱ्यांसाठी कृषी भूषण पुरस्कार देण्यात येणार असल्याची घोषणा केली आहे। लोकमंगलतर्फे हा नवा पुरस्कार जाहीर करण्यात आला आहे। दिनांक 1 जुलै रोजी याचे वितरण होणार असल्याचे आमदार देशमुख यांनी जाहीर केले। 11 वर्षापूर्वी आपल्या सोलापूरला दमानी पुरस्कार सुरू होता, काही अडचणीमुळं थांबला आणि पहिला मी फोन घेतला रवी देशमुखचा। मी वाट पाहत होतो, रवी देशमुख दिसलेत कसे नाहीत, आणि मग माझ्या जी मनात असते ती बरोबर घडत असते आणि बरोबर रवी देशमुख आले आणि रवी देशमुखने मला पहिला फोन केला की दमानी पुरस्कार सोलापूरची एक भूषण होती आणि आता कुठला तरी एक नव्यानं पुरस्कार सुरू झाला पाहिजे। आणि मी रवीला एवढंच विनंती केली की कोणीतरी पुढाकार घेतला तर मी करू शकतो, मी ह्याच्यात हस्तक्षेप करणार नाही, ह्याची शाश्वती देतो, पूर्ण अधिकार त्यांना देतो। आणि सुदैवानं शोभा बोल्ली मॅडमने हा पुढाकार घेतला। 2024 ते राज्यस्तरीय लोकमंगल साहित्य पुरस्काराचे मानकरी आहेत मन समझावन ही कादंबरी, संग्राम गायकवाड आणि प्रकाशन आहे रोहन प्रकाशन। चंद्रकांत कुलकर्णी सादर करीत आहे, आत्मपर लेखन आहे। चंद्रकांत कुलकर्णी प्रख्यात दिग्दर्शक चंद्रकांत कुलकर्णी यांचं ते पुस्तक आहे। राजहंस प्रकाशन आहे त्याचं। गोलपे विभोर गलपेर बागान बाणी बसू यांचं बंगाली साहित्य आहे, कथासंग्रह आहे। त्याचा अनुवाद सुमती जोशी यांनी केलेला आहे आणि रोहन आंतरभारती प्रकाशनला ते प्रकाशित केलेलं आहे। या तिन्ही यांना 25,000 रुपये रोख आणि सोलापुरी चादर आणि शाल असा त्याचा पुरस्काराचा स्वरूप आहे। स्मृतिचिन्ह आहे आणि मला सांगायला आनंद वाटतो, स्मृतिचिन्हच आमचं 5,000 रुपयाचं आहे बरं का। स्मृतिचिन्हाचं हेच आहे की कुठेही असं म्हणजे आत्तापर्यंत ज्यांना दिलं ना त्या प्रत्येकाने सांगितलं की आम्ही बाकीची स्मृतिचिन्ह असू दे पण तुमचं स्मृतिचिन्ह आम्ही टेबलावर ठेवलं असं सांगितलेलं आहे। इतकं सुंदर स्मृतिचिन्ह आहे त्याचं। आणि साहित्य क्षेत्रातील लक्षणीय कार्याबद्दल व्यक्ती किंवा संस्थेला आम्ही दरवर्षी देतो। महाराष्ट्रामध्ये व्यक्ती किंवा संस्थेला साहित्यिक कार्याबद्दल देणारे पुरस्कार जवळजवळ नाहीत असं म्हटलं तरी चालेल माझ्या माहितीप्रमाणे। तर तो पुरस्कार आम्ही गेले 10 वर्ष देतोय। त्याचंही स्वरूप आहे 25,000 रुपये रोख आहे आणि हा विशेष सन्मान आहे तो कौतिकराव ठाले पाटील मराठी भाषा आणि वाङ्मयातील संस्थात्मक योगदानाबद्दल त्यांना मिळालेला आहे। आणि परीक्षका आणि सगळ्या पत्रकारांच्या आग्रहाखातर आणि आम्हालाही असं वाटलं की एवढे सगळे पुरस्कार देतोय तर सोलापुरी साहित्याला सुद्धा पुरस्कार मिळाला पाहिजे, म्हणून गेल्या 5 वर्षापासून आपण हा पुरस्कार सुरू केला आहे। यंदाचा पुरस्कार आहे 1000 मैलावर तुझे शहर, हा कविता संग्रह आहे। कवयित्री आहे सुनीता डागा, प्रकाशन आहे हस्ताक्षर प्रकाशन। अशा प्रकारे हे पुरस्कार इथं घोषित झालेले आहे। आणि या कार्यक्रमाचे अतिथी आहेत प्रख्यात साहित्यिक ज्येष्ठ साहित्यिक श्री आसाराम लोमटे, हे प्रमुख पाहुणे आहेत। आणि इथं मला एक सांगायला छान वाटतं,
जेव्हा मारुती चित्तमपल्ली यांना पद्मश्री जाहीर झाला तेव्हा आम्ही सगळेच गेलो होतो. बापू पण तिथे होते. बापूंचा आणि त्यांचा खूप छान संवाद झाला. तो झाल्यानंतर बापूंनी त्यांना विचारलं की माझ्यासाठी काय आदेश आहे. ते म्हणाले तुम्ही आमदार आहात, तुम्ही लोकांची कामं करताच आहात, पण माझं एक छोटंसं काम आहे. म्हणाले मी वाचनालय बांधते, मोठी बिल्डिंग आहे आणि त्याच्यासाठी माझे आहे नाही ते पुंजी सगळी मी तिथं घातली आहे. तुम्हाला जर काही शक्य असेल तर तुम्ही मदत करा. बापू म्हणाले मी मदत करणार आहोत, मी जास्तीत जास्त सहकार्य करू शकतो. आणि त्यांनी लगेच तिथं 1 लाख रुपये जाहीर केले त्यांना त्याच्यासाठी देण्यासाठी. आणि एवढंच नाही तर पुढे ते परत म्हणाले अजून काही लागले, काही अडचण आली तर मला सांगा, मी तुमच्याबरोबर आहे. तर आज या विशेष पुरस्काराच्या दिवशी ही एक गोष्ट मला तुम्हाला सांगावीशी वाटते, कारण हे साहित्याचं काम आहे. कारण तिथे जे वाचनालय आहे त्या वाचनालयात त्यांनी जवळजवळ 5-25 हजार पुस्तकं तिथे ठेवली आणि त्यांनी ते सांगितलं की नोबेल पुरस्कार ज्यांना मिळाले ते सगळं साहित्य तिथे आहे. तर लोकांनी येऊन वाचावं करावं, तर मी सगळं तिथं करतोय. तर साहित्यासाठीचं हे मोठं काम मला वाटतं लोकमंगलचं आहे. त्याबद्दल बापूंनी खरोखरच हे खूप छान काम केलेलं आहे. आम्हाला सगळ्यांनाच खूप आवडलं आहे. धन्यवाद. या पत्रकार परिषदेला शिरीष देखणे, नितीन वैद्य, विजय साळुंखे, श्रीधर खेडगीकर, पद्माकर कुलकर्णी, शोभा बोल्ली आदी उपस्थित होते.